बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर व ड्रीम फिटनेस स्टुडिओ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पुस्तकाशी आणि गप्पा लेखकाशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। लेखक डॉक्टर देविदास तारू यांच्या आता महव काय या आत्मकथनावर त्यांची प्रकट मुलाखत लोकमतचे उपसंपादक भारत दाडेल यांनी घेतली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची उपस्थिती लाभली होती। यावेळी ते बोलताना म्हणाले की लेखकानं आत्मकथनातून अनुभवलेलं आणि जगलेलं जीवन शब्दबद्ध केलं आहे। या कार्यक्रमाचं प्रस्तावना ड्रीम फिटनेस स्टुडिओच्या संचालिका रेणुका गुप्ता यांनी केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर भगवान सूर्यवंशी यांनी मानले। यावेळी उपस्थित साहित्यिक राम वाघमारे, अशोक कुबडे, डॉक्टर प्रवीण कुमार सेलुकर, डॉक्टर शरद वाघमारे, विलास ढवळे, व्यंकटेश चौधरी, ॲडव्होकेट सुनील कांडलीकर, प्रमोद गायकवाड, डॉक्टर संतोष रोडे, विजय कुमार रानोळकर यासह मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती। शकतो आणि खूप चांगलं काम करतो याची जेव्हा आपल्याला प्रचिती यायला लागते तेव्हा असे कार्यक्रम व्हायला लागतात आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम घेतलाय। या कार्यक्रमासाठीचे मुख्य अध्यक्ष प्रमुख पाहुणे आम्हाला लाभलेले आहेत। आदरणीय नांदेडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामधील ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय श्री देविदास फुलारी सर यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावं, स्थानापन्न व्हावं। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। धन्यवाद सर। यानंतर संवाद पुस्तकाशी आणि गप्पा लेखकाशी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर देविदास तारू सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावं। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आता महव काय या पुस्तकाचे लेखक डॉक्टर देविदास तारू सर। ड्रीम फिटनेसच्या संचालिका, ड्रीम फिटनेस भाग्यनगरच्या संचालिका मी रेणुका गुप्ता मॅडम यांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावं। जोरदार टाळ्या रेणुका गुप्ता मॅडमसाठी। ह्या पावसामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी येत आहे ही खरं तर खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे। धन्यवाद मॅडम। एकंदरीत हा कार्यक्रम ठेवण्यापाठीमागचा उद्देश आणि सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत, पण तत्पूर्वी हा कार्यक्रम ठेवण्यापाठीमागचा उद्देश काय होता आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी मी DFSच्या संचालिका आदरणीय रेणुका गुप्ता मॅडम यांना विनंती करतो की ज्येष्ठ साहित्यिक यांचं आदरणीय डॉक्टर देविदास फुलारी सरांचं स्वागत ड्रीम फिटनेसच्या संचालिका रेणुका गुप्ता मॅडम करतील। शाल आणि बुके देऊन या ठिकाणी आम्ही सरांचं स्वागत करत आहोत। कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक देविदासजी फुलारी सर। फुलारी सरांचं विशेष आहे की शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या अनेक तरुण साहित्यिकांना सातत्याने ते बळ देत असतात आणि वाचन संस्कृती टिकावी यासाठी सरांची नेहमी प्रयत्न असतात। त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करा। धन्यवाद सर। यानंतर कार्यक्रमाचे ज्यांचं पुस्तक सध्या खूप प्रचंड गाजतंय, पुस्तकाचं नाव आहे आता महव काय। बघा, आपल्या भाषेमध्ये एखादं जेव्हा पुस्तक येतं तेव्हा त्या पुस्तकामध्ये काय काय आहे दडलेलं ह्याची जाणीव आपल्यापर्यंत झाली पाहिजे किंवा ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न होता। तेव्हा आता महव काय या पुस्तकाचे लेखक डॉक्टर देविदास तारू सरांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर लोकमतचे उपसंपादक भारत दाडेल सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। श्याम सर, श्याम गुप्ता DFS स्टुडिओच्या निमित्तानं प्रमुख ट्रेनर, मुख्य ट्रेनर श्याम गुप्ता सर या ठिकाणी आता महव काय या पुस्तकाचे लेखक यांचं स्वागत करत आहेत शाल आणि बुके देऊन। तेव्हा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद सर।
यानंतर DFSच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामधनं सातत्यानं ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं असे लोकमतचे उपसंपादक भारत दाढेल सरांचं स्वागत या ठिकाणी मी ड्रीम फिटनेस स्टुडिओच्या संचालिका रेणुका गुप्ता मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा पुष्पगुच्छ देऊन. लोकमतचे उपसंपादक भारत दाढेल सर, एक सकारात्मक पत्रकारिता कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे दाढेल सर आहे. त्यांच्या किसना या कादंबरीला नुकताच अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यानंतर मी हा कार्यक्रम मुळात ठेवलाय काय ह्याची भूमिका स्पष्ट करतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. हा कार्यक्रम म्हणजे दाढेल सर, रेणुका मॅडम आणि मी आमच्या दररोजच्या आम्ही जे सकाळपासूनच योगासनाचे जे तास घेत असतो किंवा आम्ही ड्रीम फिटनेसच्या माध्यमातून जे शिकवत असतो त्यामधून आम्हाला ही कल्पना सुचली की आपण पुस्तकांशी कनेक्ट झालो पाहिजे, रिलेट झालो पाहिजे. आणि त्या माध्यमातून आम्ही सरांमध्ये कल्पना आली की आपण नवीन पुस्तकांवर चर्चा केली पाहिजे. कारण तरुण मुलं जी आहेत किंवा तारुण्यामध्ये जी मुलं येतात ती वाचन संस्कृती सध्या त्यांच्याकडे नाही. अगदी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत आहेत, तर त्यापासून आपण पुस्तकांशी कनेक्ट झालो पाहिजे ह्या माध्यमातून हा विचार समोर आला आणि हा कार्यक्रम तुमच्या समोर होतो. मुळात ह्या कार्यक्रमामध्ये बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ मौजे बिजूर तालुका बिलोडी जिल्हा नांदेड ही संस्था 1980 साली स्थापन झालेली होती. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नागराव सटवाजी सूर्यवंशी हे आहेत. 1980 पासून 80ला स्थापन झालेली ही संस्था आजतागायत प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करत असते. ह्या निमित्तानं मला खूप छान आणि चांगलं वाटतंय की मी या संस्थेचा सचिव आहे आणि सचिव असताना आजपर्यंत अगदी 1980 पासून 2024 पर्यंत आम्ही या संस्थेच्या माध्यमातून प्रचंड काम केलंय. मग यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात काम असेल किंवा लहान मुलांना मार्गदर्शनाचं काम असेल किंवा करिअर गायडन्स असे काम असतील किंवा लहान मुलांची अगदी 5वी ते 10वीच्या मुलांना वसतिगृहाच्या मोफत सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील याच्यावर आम्ही प्रचंड काम करतोय. आणि ह्याच माध्यमातून बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथून विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आणि ते विद्यार्थी आज समाजामध्ये उच्च विद्या विभूषित आहेत. काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही शिक्षक आहेत, काही प्राध्यापक आहेत. अनेक सरकारी मोठ्या मोठ्या हुद्द्यावर ह्या संस्थेची जे विद्यार्थी आहेत ते काम करत आहेत. त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा आता मोह काय या पुस्तकाचे लेखक ज्या लहानपणापासून त्यांचं ते मांडतात त्यांच्या पुस्तकामधून त्यांची भूमिका मांडत असतात तेव्हा ते लहानपणी कसे होते, लहानपणी त्यांना काय काय गोष्टी झाल्या, कशा कशा गोष्टी झाल्या त्या फार छान पद्धतीने त्यांनी मांडल्या. आवर्जून मला सगळ्यांना सांगायचं वाटेल की हे पुस्तक तुम्हाला मिळेल त्यावेळेस आवर्जून वाचा. खूप छान गोष्टी याच्यामध्ये उलगडलेल्या आहेत. अगदी 163 पानाचे हे पुस्तक अप्रतिम आहे. एकदा हातात घेतल्यानंतर तुमच्यापासून ते सुटणार नाही असं पुस्तक आहे. सांगायचं तात्पर्य की बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि ड्रीम फिटनेस योगा स्टुडिओ यांनी हे पुस्तक निवडण्याचं कारण हेच होतं की त्यांचा जो संघर्ष आहे तो खूप मोठा संघर्ष आहे आणि तो संघर्ष उलगडण्यासाठी आम्हाला या ठिकाणी या स्टुडिओमध्ये त्यांना ते प्लॅटफॉर्म आम्ही तयार करून दिलंय. आणि या प्लॅटफॉर्मचं अध्यक्ष स्वरूप आदरणीय महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक श्री देविदास फुलारी सरांनी स्वीकारलं. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीला कार्यक्रम आम्हाला अगदी छोट्या स्वरूपात आणि कमी वेळात आटवायचा आहे त्यामुळे मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि ड्रीम फिटनेस स्टुडिओच्या संचालिका रेणुका गुप्ता मॅडम यांना विनंती करतो की अगदी मोजक्या शब्दामध्ये त्यांनी त्याची प्रस्तावना करावी. आप सब लोग अपने कीमती समय निकालकर यहाँ पर आए हैं और मुझे इससे बड़ी कोई खुशी नहीं है कि ड्रीम फिटनेस स्टूडियो एक वो माध्यम बना कि हम एक इतने बड़े आर्ट को, इतने बड़े ये जो मुझे एक मौका मिला है ड्रीम फिटनेस की तरफ से हमको ये मौका मिला है कि प्रॉपर वे में एक हम लोग इतने बड़े आर्ट को आप सब तक पहुंचाना और ये सारी चीज़ों को कैसा है कि जैसे बोलते हैं ना कि हेल्थ बहुत ज़रूरी है, फिटनेस बहुत ज़रूरी है, पर उतना ही इम्पॉर्टेंट है हमारे मन की जो स्थिति है वो किस तरीके से, हमारी मेंटल हेल्थ के बारे में हम बात करेंगे. जैसे आज मैं
मुझे जब सर ने इस बारे में बताया कि ये इस तरीके से ये बुक की लॉन्च और ये सारी चीज़ें, तो मैंने बोला इससे बढ़िया कोई चीज़ नहीं हो सकती है, क्योंकि फिटनेस, फिजिकल फिटनेस तो ज़रूरी है ही, पर मेंटल फिटनेस जो हमारी मन की जो डेवलपमेंट होती है ना, उसके लिए सबसे बढ़िया जो न्यूट्रिशन होता है ना, वो होता है रीडिंग। मैं खुद एक फिटनेस कोच हूँ, 15 साल से इस फील्ड में काम कर रही हूँ। मैंने हमेशा से अपने सीनियर से अपने फील्ड में एक ही चीज़ सीखी थी कि रेणुका, अगर तुमको फिजिकल फिटनेस अच्छी रखनी है तो उसके लिए एक्सरसाइज करना ज़रूरी है, लेकिन अगर आपको दिमाग की शक्ति बढ़ानी है तो उसके लिए रीडिंग से बड़ी कोई तलवार की धार कुछ नहीं है, क्योंकि रीडिंग एक ऐसी चीज़ है, वाचन जिसको हम बोलते हैं। मेरी मराठी थोड़ी सी कमज़ोर है, मेरे ख्याल से आप लोग एडजस्ट कर सकते हैं। मैं कोशिश पूरी कर रही हूँ सीखने की, कोई भी हर लैंग्वेज अच्छा है, कोशिश करूँगी कि मराठी में अगली बार आप लोगों से बात करूँ, पर इम्पॉर्टेंट ये है कि क्या बोलते हैं ना, भावना पोहोचले पाहिजे, राइट। तो वो कोशिश कर रही हूँ, राइट। तो दूसरी चीज़ ये है कि मैं रीडिंग और ये चीज़ की हमेशा मैं बहुत ज़्यादा पसंद रहा है मुझे, क्योंकि बुक्स जो है ये एक लाइन है, हमने बहुत सारे जगहों में सुना है, फिल्म्स में भी देखते हैं, हर जगह से देखते हैं कि बुक्स एक ऐसी चीज़ है जो इंसान की बेस्ट फ्रेंड बन सकती है। ना इनकी कोई कंप्लेन है, ना इनकी कोई डिमांड है, अपने साथ में चलती है और बहुत सारी चीज़ें हमको अपने समय के हिसाब से सिखाती हैं, तो रीडिंग हमेशा मेरे लाइफ का एक इम्पॉर्टेंट पार्ट रहा। ऑफ कोर्स क्योंकि एक कोच हूँ, सीखने का एटीट्यूड हमेशा सबसे पहले दिमाग में बना रहना ज़रूरी है, क्योंकि जब मैं अपने आप को अपग्रेड करूँगी तभी मैं लोगों तक कुछ अच्छा नया पहुँचा सकती हूँ। तो इसी चीज़ को लेकर मैं हमेशा बहुत इंटरेस्टेड रही हूँ। और ये प्रस्ताव जब मुझे मैं पहले तो ये बोलूँगी, मेरी बहुत खुशनसीबी है कि मेरे पास में 2 ऐसे लोग हैं जो बहुत ज़्यादा कीमती है, आज ड्रीम फिटनेस स्टूडियो के लिए अनमोल हैं। एक तो हमारे लोकमत के उप संपादक सर भारत दाड़ेल सर और डॉक्टर भगवान सूर्यवंशी सर। इन्होंने जब मुझे ये चीज़ बताई तो मैंने उसका मतलब डिटेल मैंने उनसे कुछ भी नहीं पूछा, मैंने बोला आप लोगों ने सोचा है मतलब फुल एंड फाइनल है, इसको डन करो। मैं बिल्कुल रेडी हूँ इस चीज़ के लिए, क्योंकि कला एक ऐसी चीज़ है जो इंसानों को जोड़ती है, उनके भावनाओं को जोड़ती है, और रीडिंग हमेशा से मैं बहुत ज़्यादा इसमें रुचि रखती थी। तो सबसे अच्छी चीज़ ये है कि जितना मेंटल फिटनेस ज़रूरी है फिजिकल फिटनेस के साथ, रीडिंग से बढ़िया कोई एक्सरसाइज नहीं हो सकती है हमारे ब्रेन के लिए। जैसे हम लोग, मैं क्योंकि एक न्यूट्रिशनिस्ट हूँ, मैं कहती हूँ कि अपने शरीर के लिए एक्सरसाइज, न्यूट्रिशन, डाइट, प्रॉपर आहार, ये सब चीज़ें ज़रूरी है। वैसे ही आपके लाइफ में रीडिंग को हमेशा ज़रूर इंक्लूड करना ज़रूरी है, वाचन डेली बेसिस पे इंक्लूड करना बहुत ज़रूरी है। और इसी मेंटल हेल्थ को और फिजिकल फिटनेस को ध्यान में रखते हुए ड्रीम फिटनेस स्टूडियो ने आज ये एक मौका पाया है कि आज इतने बड़े हमारे पास लोग आए हैं कि मैं मतलब उनको किस शब्दों में मैं उनको स्वागत करूं और किन शब्दों में मैं उनको धन्यवाद करूं कि वो अपना कीमती समय निकालकर यहाँ पर आए हैं और हमको बहुत सी चीज़ें उनसे सीखने को मिलने वाली है। अच्छी चीज़ ये है कि ड्रीम फिटनेस स्टूडियो का भी मैं थोड़ा सा आपको हमारा एक छोटा सा परिवार है, हमारे बारे में मैं ज़रूर बताना चाहूँगी। आई गेस आप लोगों ने, आप में से कुछ लोगों ने अपने फिटनेस चेकअप्स भी कर लिए अभी, राइट। तो जैसे आज अभी महाराष्ट्र में जो आषाढ़ी एकादशी है, इसको हम बहुत मानते हैं, ओके। और इसी यही वजह से आज हमने इस प्रोग्राम का भी आयोजन किया। साथ ही साथ में इस आयोजन के द्वारा आपको 3 दिन का फ्री वर्कआउट ट्रायल आपको ड्रीम फिटनेस स्टूडियो दे रहा है, जो आप कभी भी फैमिली के साथ में भी आकर ले सकते हैं। बिकॉज आपकी सेहत खुद के लिए सबसे पहले ज़रूरी है। मैं ये मानती हूँ, आप सब भी एग्री करेंगे इस बात से कि जब हमारी फिटनेस, हमारी हेल्थ, हमारा जो सेहत है वो अगर अच्छा हो तो इंसान की सोचने की क्षमता बढ़ती है। ये बात से सब एग्री करेंगे, बराबर है। क्योंकि जब हम अच्छे तरीके से हेल्थ के अच्छे शेप में रहेंगे, मेरा ये मानना है आज के डेट में हर परिवार को मेडिसिन फ्री लाइफ जीना बहुत ज़्यादा ज़रूरी है। मेडिसिन फ्री लाइफ क्यों? क्योंकि आज हम देख रहे हैं बढ़ते समय के साथ में, चाहे बच्चे हो बूढ़े हो, मेडिसिन हमारी लाइफ में धीरे धीरे जगह बनाती जा रही है। मैं ये नहीं कहती कि मैं डॉक्टर्स के खिलाफ हूँ, बिल्कुल भी नहीं, या मैं मेडिसिन के खिलाफ हूँ। देखो, जब इंसान का टाइम आता है तो वो चीज़ हमको हील करती है, लेकिन हमारा मानना ये है कि हम अगर अपना रोज़ का दिनचर्या
इस तरीके से अगर रखें जहाँ पे थोड़ा बहुत एक्सरसाइज, हम सबको पता है कि एक्सरसाइज हमारी सेहत के लिए अच्छा है। बाय द वे कुछ सवाल जवाब कर सकती हूँ, तो कितने लोग यहाँ पे आप लोग हैं जो रोज एक्सरसाइज करते हैं? अच्छा, ईमानदारी से बिल्कुल, हाँ, मतलब गिनती के कुछ 2-4 हाथ दिख रहे हैं मुझे, राइट? तो मतलब ये हमको पता है कि हमारे शरीर के लिए एक्सरसाइज जरूरी है, व्यायाम जरूरी है, फिर भी हम शायद करते नहीं है या समय निकालते नहीं है, क्योंकि हेल्थ अभी भी नंबर 1 प्रायोरिटी पे नहीं है। तो हमारा यही चीज़ के लिए आपको अवेयरनेस देने का एक रीज़न है कि डेली बेसिस में अपने शरीर को कम से कम 40 मिनट एक्सरसाइज जरूर दें, ओके? क्योंकि आप जितना फिजिकली फिट रहेंगे, आपकी मेंटल हेल्थ उसी तरीके से काम करती है। ये आप करके देखिए। अब बहुत सारे मुझे कई बार ऐसे भी जवाब मिलते हैं लेडीज़ के या बाकी लोगों के कि नहीं हम तो बहुत काम करते हैं, हम चल लेते हैं, वॉक कर लेते हैं, या फिर हम घर का काम करते हैं तो फिट रहते हैं। मेरे ख्याल से अब हम उस दौर में नहीं हैं जहाँ पे हम बेसिक कामों की वजह से अपनी फिटनेस को या हेल्थ को अच्छा रख पाएंगे। क्योंकि आज अगर आप देख रहे हैं, शायद 5-10 साल पहले हमारे पूर्वज या बुजुर्गों के टाइम पे डायबिटीज़ है, थायराइड है, बीपी है, शुगर है, शायद ये उतना नहीं था। ये आप बात मानते हैं, करेक्ट है? लेकिन अब इन 5 साल में, 2 साल में हम देख रहे हैं कि हर दूसरे घर में कहीं ना कहीं ये प्रॉब्लम है, ये शिकायत है। तो हमारा यही मुद्दा आप लोगों के सामने रखना है कि हम एक मेडिसिन फ्री लाइफ जीना बहुत ज़रूरी है। डेली बेसिस में अपने हेल्थ के लिए 24 घंटे में से एटलीस्ट 1 घंटा निकालिए, क्योंकि ये एज ए फिटनेस कोच ये मेरी आप लोगों से रिक्वेस्ट है, दरखास्त है, और बोलूँगी एक तरीके से ऑर्डर भी दे रही हूँ कि ज़रूरी है, करो इसको, राइट? और इसीलिए ड्रीम फिटनेस स्टूडियो आपके लिए इस अवसर पर 3 दिन का फ्री वर्कआउट ट्रायल लेकर आया है। साथ ही में आपको बहुत सारी इंफॉर्मेशन मिलने वाली है, आपको डाइट से रिलेटेड। हम आपको कोई डाइट यानी कोई अंग्रेजी खाना खाने के लिए नहीं बोलेंगे, जो हमारे घर में बनता है वही खाने के बेसिस पर हमारे डाइट प्लान्स होते हैं। साथ ही साथ में आपको प्रॉपर वे में गाइडेंस मिलता है। फिटनेस चैलेंजेस में आप हिस्सा ले सकते हैं। बहुत सी एक्टिविटीज़ हैं जो ड्रीम फिटनेस स्टूडियो जो है वो आपके द्वारा प्रॉपर वे में आपको गाइडेंस देगा, ओके? सो आई होप कि मुझे कल बहुत सारे लोग मेरे साथ में वर्कआउट करने के लिए तैयार मिलेंगे यहाँ पे, राइट? मेरे साथ में थोड़ा सा एक्सरसाइज ऐसे करना पड़ेगा, हाँ, नहीं है तो ना, और अगर कुछ समझ में नहीं आए तो ऐसे करो, राइट? क्योंकि कुछ ना कुछ एक्सरसाइज, कुछ ना कुछ रिस्पॉन्स जरूरी है, ओके? तो अपना ख्याल रखिए। फिट इंडिया मिशन तो मोदी जी भी बोलते हैं, मैं ये बोलती हूँ कि चलो फिट इंडिया तो बाद में, बट फिट नांदेड़ तो बना ही सकते हैं, करेक्ट है? सो थैंक यू सो मच, और स्पेशल थैंक यू हमारे चीफ गेस्ट सभी लोगों को जो हमारे लिए आए हैं, ओके? सो बैक टू दी होस्ट, थैंक यू सो मच। आता महोका या प्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक माझे मित्र डॉक्टर देवीदास तारू या ड्रीम फिटनेस स्टुडिओच्या संचालिका रेणुकाजी, या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन करणारे आणि या शिक्षण संस्थेचे सचिव सूर्यवंशी सर, ज्यांनी आता लेखकाची मुलाखत घेतली, त्यांना बोलतं केलं आणि अतिशय कमी वेळात नेमके प्रश्न विचारले, आमचे कथाकार मित्र भारत दाडे, विलास ढवळे, राम वाघमारे, आमचे ढगे सर, अशोक कुबड़े, उपस्थित बंधुओं ने भगिनी, आप मराठी समझते ना? परसों मैं केरला गया था, मेरा एक पोएट्री मराठी में, रात्र भरात है, डॉक्टर रचना जी बोल के उन्होंने अनुवाद किया उसका, रात अभी बाकी है। तो वहाँ जाने के बाद बोले आपको हिंदी बोलना पड़ेगा, तो मैं खड़े रहा, मैं बोला मैं हिंदी बोलता हूँ लेकिन शरद पवार साहब के वैसे बोलता हूँ। विनोदा ने बोल लो, कोई बात नहीं, बात करो। मैं बात कर रहा था तो बाद में वो मलयालम में एक लेखक थे, आप बहुत बढ़िया बात किए, इसको हम दक्षिणी हिंदी बोलते हैं। तो अगली बार मैं यहाँ आने वाला हूँ, जब जब एक फंक्शन होने वाला है, आप दक्षिणी मराठी में बोलते जाओ, हम सुनते जाएंगे। खूप चांगली गोष्ट आहे की मी BEdला 12 वर्ष शिकलो, एज्युकेशनल सायकॉलॉजी आणि एज्युकेशनल फिलॉसॉफी हे माझे विषय होते।
शिक्षण आणि तत्वज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू हे असं BEdच्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं. आणि मी इथं आल्यापासून पाहतो, मी त्याला जर थोडी सुधारणा करतो. एज्युकेशन आणि फिटनेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणायची वेळ आहे. तुमच्याकडे खूप श्रीमंती आहे, पण तुमचं मन थाऱ्यावर नाही, तुम्हाला तरी झोप लागत नाही, तुम्ही योगा करत नाही, तुमच्या श्रीमंताला काडीचाही अर्थ नाही, तुमची प्रकृती कशी आहे. तेव्हा आता रेणुकाजी बोलत होत्या आणि त्यांचं बोलणं पारिजातकाचे फुलं जसे टपटप पडतात नेमकं, आणि त्यांची वाक्य अधोरेखित करावे असे होते. हमारे माहौल में रेणुका जी बोल की देवी है, बहुत बार जाते हम वहाँ. तेव्हा शिक्षण आणि एज्युकेशन आणि फिटनेस याचा संगम साधून तुम्ही जर हा आजचा उपक्रम ठेवला आहे तो मला इतका आवडला. सूर्यवंश सर तुमचं आणि रेणुकाजीचं मी अभिनंदन करतो. आज जे काही तर 25, 30, 50 माणसं बसलेले आहेत, सगळ्यांनीच काही देवीदास तारूंचं पुस्तक वाचलं नाही, पण चित्रपटाचा जसा ट्रेलर असतो ना त्या पद्धतीनं आज भारत दाडेल यांनी देवीदास तारूंना प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिलं. तुम्हाला संपूर्ण कादंबरी नाही, पण चित्रपटाचं ट्रेलरच बघल्यावर जसा आनंद मिळतो तो तुम्हाला मिळालेला आहे. मी चळवळीमध्ये काम करतोय, माझी फार धडपड असते. साहित्य परिषदेचं काम करतो मी, आणि साहित्य परिषदेच्या वतीनं मी आणि माझे लेखन नावाची एक मालिका सुरू केली. बरेच लोक बोलले, मनोज बोरगावकर बोलला, डॉक्टर प्रकाश मोगले बोलले, आणि मध्यंतरी कोरोनाच्या काळात ती मालिका बंद पडली. जेव्हा मला भारत दाडेल यांचा फोन आला असं असं होणार आहे, मला त्या मालिकेची आठवण आली. मी थोडंसं याच्या पुढे जाऊन सांगतो. हा जो तुम्ही उपक्रम घेताय, हा उपक्रम याला जोडून मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आमची जी शाखा आहे त्याला जोडून आपण जर हा कार्यक्रम घेतला तर त्याला अजून थोडंसं रूप येईल. आमची त्याला तयारी. एक लेखक लिहितोय, त्याची चर्चा होत नाही, आणि मोबाईल संस्कृतीमुळं आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये चिंतनाच्या पातळीवर आपल्या मनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. आणि चांगली पुस्तकं जर येऊ लागली तर त्याची चर्चा, आता एवढे लोक आहेत, आज थोडी ना बहुत चर्चा आज ना उद्या पुस्तकाची होणार. एक लेखक, आणि हे काही शब्दांची बुडबुडे नाहीत, असं जे लेखन आहे हे मुशीतून तयार झालेलं आहे सगळं. त्यामुळं अतिशय महत्त्वाचे प्रश्न भारत दाडेल यांनी विचारले. मला त्यांचा फोन आला, कार्यक्रमाची वेळ सुरू झाली. मी म्हणलं येतो, माझ्याकडे अडचण आहे म्हणलं, मी मोटरसायकलवर जातो बऱ्याच वेळा, आज माझ्याकडे गाडी नाही, पाऊस तर सुरू झालेला आहे. माझ्या मनात थोडासा एक प्रश्न येऊन गेला, पावसाचं आणि देवीदास तारूर यांचं काहीतरी नातं असावं. म्हणजे चंद्रमोळी घर आहे, झोपडी आहे, वरून पाऊस पडतोय, झोपडी गळते आणि ते पाणी खाली जमा करण्यासाठी घरात भांडी नाही, ही जी शोकांतिका आहे. आणि ते आता बोलताना मला फार राग यायचा म्हणाले. असं जे भोगलेलं आहे. आणि भारत दाडेल एक दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले. तुम्हाला असं वाटतं का हे लिहायला नको होतं? तुम्ही हे लिहिलं म्हणूनच हे परिपूर्ण झालेलं. एखादाच महात्मा गांधी असतो, तो सत्याचे प्रयोग होता. आत्मकथा लिहिणं तेवढं सोपं नाही. स्वतःभोवती आरती ओवाळून करून घ्यायची आणि आत्मकथन लिहायचं, त्याला आत्मचरित्र किंवा आत्मकथन म्हणत नाही. जे भोगलं आहे त्याचे साक्षीदार आहेत. राम आहे, विलास, आम्ही सगळे या प्रकाशन सोहळ्यामध्ये होतो. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. 1 तासभर चिंतन आम्ही उत्तम कांबळेचं ऐकत होतो. दुसरी गोष्ट अजून, याची प्रस्तावना लिहिताना उत्तम कांबळे यांनी एक महत्त्वाची सूचना केलेली आहे, ती मला सांगणं आवश्यक आहे. सांगणं याच्यासाठी आवश्यक आहे, हे पुस्तक जर आडगळीला पडलं असतं, याची फारशी चर्चा झाली नसती, तर तो मुद्दा मी काढला नसता. याला प्रचंड पुरस्कार मिळू लागलेले आहेत. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर असे जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा एक थोडीशी भीती असते, आपल्यातला लेखक झोपायची शक्यता असते. आणि ते होऊ नये म्हणून जे प्रस्तावना लिहिली उत्तम कांबळे यांनी, त्यांनी असं लिहिलं आहे की मागच्या 25-30 वर्षामध्ये जी आत्मकथनं आली, आत्मकथनाचं एवढं पीक आलं आणि प्रत्येक आत्मकथन लिहिणारा माणूस स्वतःला सृजनशील लेखक समजू लागला.
पण तो भ्रम आहे असं लिहिण्यामध्ये उत्तम कांबळेचा उद्देश एक आहे की कदाचित त्यांना माहीत होतं याला खूप पुरस्कार मिळणार आहे आणि खूप पुरस्कार मिळाल्यावर त्या लेखकाच्या जीवनात पठारावस्था येते. ही पठारावस्था देविदास तारू यांच्या जीवनात येऊ नये आणि हा सृजनशील लेखक आहे यातून याची हातून खूप मोठी निर्मिती व्हावी म्हणून ती सूचना केली आहे आणि म्हणून मी त्याचाच उच्चार करतो. या आत्मकथनाविषयी त्यांना लपून काहीच ठेवलं नाही, काहीच नाही. मी जेव्हा वाचलं मला देविदास तारू जे माहीत होते अगोदर ते चांगल्या सुस्थितीत आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, उच्च विद्याविभूषित आहेत, पण त्यांचं हे भूतकाळ मला काहीच माहिती नव्हतं. आणि जेव्हा मी वाचू लागलो स्क्रिप्ट, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. किती भोगलं या माणसानं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढं भोगल्यावरही व्यवस्थेविषयी काडीचीही कटुता म्हणत नाही. तर व्यवस्थेनं आपल्याला एवढं केलंय, आपण सूड उगवला पाहिजे ना. दी लॉंग वॉक टू द फ्रीडम नावाचं नेल्सन मंडेला यांचं आत्मकथन आहे. कोणी वाचलं नसेल तर अवश्य वाचा. त्यातला 1 मिनिटाचा किस्सा आहे, तेवढाच सांगतो मी. त्यांची मागणी काय होती, जसे तुम्ही गोऱ्यांना वागणूक देता तशी काळ्यांना द्या. त्यांना तुम्ही सत्ता देता, काळ्यांनाही सत्ता द्या, माणसासारखं वागा ही त्यांची मागणी होती. तोच त्यांना गुन्हा ठरवला आणि 27 वर्ष तुरुंगात टाकलं. ऐन उमेदीमध्ये, ऐन तारुण्यामध्ये त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि जेव्हा सगळ्या जगाचा जेव्हा दबाव आला तेव्हा त्यांची सुटका झाली. अतिशय महत्त्वाचे दिवस, तारुण्याचे दिवस गेले होते, प्रौढ अवस्थेकडे झुकले होते, तेव्हा त्यांची सुटका झाली. आणि सुटका झाल्यावर त्यांनी आत्मकथन दिलं, दी लॉंग वॉक टू द फ्रीडम. त्याच्यातला किस्सा जो आहे, जेव्हा त्यांना जेलमध्ये हा गुन्हा केलाय, हा समता मागतोय काळ्यामध्ये आणि गोऱ्यामध्ये, हा गुन्हा समजून तेव्हा जेलमध्ये नेल्यावर त्या जेलरनं सांगितलं की हातात तिकाच घ्यायची आणि खड्डा करायचा. तर नेल्सन मंडेला यांनी विचारलं कशासाठी. ते म्हणले आम्ही सांगतो ते करायचं, तुम्ही आता तुरुंगवास भोगताय, तिकाच घ्या, खड्डा करा. त्यांनी खड्डा केला छोटासा. ते म्हणले एवढा छोटा खड्डा नाही, तुम्ही स्वतःमध्ये मावले पाहिजे तेवढा मोठा खड्डा करा. मग ते खड्डा केला. त्यांनी झोपून बघितलं. नेल्सन मंडेला यांना खात्री झाली की या खड्ड्यामध्ये आपल्याला आता पुरून टाकणार, कोण विचारणार आहे, दखल कोण घेणार आहे. आणि तेवढा खड्डा पूर्ण झाल्यावर ते जेलरला जाऊन सांगितलं माझ्या मापाचा खड्डा तयार झाला. जेलर आला झोप म्हणेमध्ये. आणि झोप म्हणल्यावर नेल्सन मंडेला यांना वाटलं आता काही खरं नाही, माझ्या अंगावर ही माती टाकतील आणि मला मारून टाकतील. पण तसं केलं नाही. त्यांना झोपवलं आणि जेलरनं त्यांच्या अंगावर लघवी केली. जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला पुढचं पान काढावंच वाटत नव्हतं. आणि मग नेल्सन मंडेला त्या पुस्तकात म्हणतात यापेक्षा मला पुरलं तर बरं झालं असतं. आणि नंतर जो चमत्कार झाला, सगळ्या विश्वाचा दबाव आला, त्यांची सुटका झाली आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि तेव्हा जेव्हा PA त्यांचा आला, त्यांनी सांगितलं जगातल्या सगळ्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठव की आता माझा शपथविधी आहे, मी आता राष्ट्राचा प्रमुख झालो आहे, राष्ट्राध्यक्ष झालो आहे. तो PA सगळीकडे पाठवत होता आणि लगेच थोडंच थांबून म्हणाले अरे अजून एक महत्त्वाचा माणूस राहिला. PAनं विचारलं कोण आहे सर. ज्या जेलरनं माझ्या अंगावर लघवी केली होती त्याला निमंत्रण पाठव. आणि मग निमंत्रण गेलं. तो जेलर घाबरला, आता आपलं काही खरं नाही, आपण तर फार मोठं पाप केलं याच्या अंगावर लघवी करून, आता राष्ट्राध्यक्ष आहेत, मला काय शिक्षा देतील. पण आता राष्ट्राध्यक्षाचं पत्र आहे, जावं तर लागेल, हा जेलर आहे. आणि तो आला शपथविधीला. आता शपथविधीचे सुरू होणार होता. तो आला आणि पाया पडला, घाबरला खूप. नेल्सन मंडेलाने त्याला जवळ घेतलं आणि म्हणालं घाबरू नको, मी तुला शिक्षा करायसाठी बोलू नाही, तुला सन्मानानं बोलवलंय. तुझी जी ड्युटी होती तू ती केलीस, माझी ड्युटी मी केली, सन्मानानं बैस. म्हणजे पराकोटीची क्षमता ज्याला म्हणतात. माणूस जेव्हा आपण जे भोगलंय ते सगळं विसरत जातो, सगळ्या व्यवस्थेला ज्यांनी त्रास दिला त्यांना क्षमा करत जातो, तेव्हाच आता मव काय अशा पुस्तकाची निर्मिती होती. साधी गोष्ट नाही. कोणतरी गोविंद वन्ने नावाचा एक माणूस विहारमध्ये बसलेला आहे आणि सगळ्या पोरांना विचारतो सांग रे तुला काय व्हायचं आहे. आणि आपल्याकडे ठरलेलं आहे, पोरं म्हणतात तो डॉक्टर व्हायचं ना ते इंजिनियर व्हायचं. हा एक मागे बसलेला मुलगा आहे, त्याला वाटतं आपण काय सांगायचं आता. आणि तो गोविंद वन्ने नावाचा माणूस तो पण हुशार आहे.
अपंग आहे, पण एखाद्याला प्रोत्साहन कसं द्यावं त्याचा वस्तुपाठ आहे. हे तुम्ही पुस्तक वाचा. आणि तो गोविंद वने म्हणतो, सांग रे तुला काय व्हायचंय. तेव्हा यांच्या मनात आलं आता आपलं काय, आता मग काय. तिथून या पुस्तकाची निर्मिती झाली. कुणीतरी नियती निमित्त म्हणून पाठवते आणि त्यातून हा सगळं घडत जातं. हा सगळा प्रवास वाचताना आपण अंतर्बाह्य या पुस्तकाशी एकरूप होतो. राम, तुझ्या पुस्तकाचा उल्लेख या पुस्तकात आहे. कमल कदम यांच्या आरपारचा उल्लेख आहे. याच्याशिवाय अलीकडे